आखाती देशातील युद्धाचा परिणाम जो आहे तो आता सर्वसामान्य नागरिकांवर बसताना दिसून येत आहे। सध्या मी अमरावती शहरातील या अंबादेवी रोडवरील जे गॅस एजन्सी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नंबर लावण्यासाठी ग्राहकांनी एकच झुंबड केलेली होती। त्यानंतर बघितलं तर या गॅस एजन्सीने या ठिकाणी जे आहे पोलिसांचा बंदोबस्त मागवलेला आहे आणि या पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण या गॅसची नोंदणी सुरू आहे आणि या ठिकाणी बघितलं सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे त्या रांगा लागलेल्या आपण बघू शकतो। सिलेंडर घेऊन या ठिकाणी नागरिक आलेले आहे आणि या ठिकाणी बघितलं तर सकाळपासून ते रांगा लागल्या। जा रहा सर, मैं कल भी आया, दिन भर खड़े रहे, मेरे को सिलेंडर मिला नहीं, 3 बजे भाग गए बंद करके। आज और सुबह से खड़ा, मेरे को रोजा है, कल भी रोजा था। अभी मेरे घर को गैस नहीं है, कुछ भी नहीं है, ये अभी लेके आया मैं। आज और वापस करे, किताब ले गया, नहीं मिलता, बोले 26 दिन के बाद आपका नंबर लगे। अब हमने क्या करना बताओ आप। रमजानचा महिना आहे, रमजानच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। काय सांगा काकू, तुम्ही किती वाजता उभ्या आहे रांगेमध्ये? सकाळपासून उभी आहे. तुमचा नंबर लागला काय? नाही ना, लागाच आहे. ऑनलाईन नंबर होत नाही आहे? नाही लागत नाही. ऑनलाईन लागून नाही राहिला नंबर, पुष्कळ त्रास होऊन राहिला आम्हाला, कसं करावं काही समजून नाही राहिलं। इकडे बघितलं तर ज्या ऑनलाईनची जी प्रोसेस आहे संपूर्णपणे ऑनलाईनचा नंबर जो तो बंद आहे, त्यामुळं ग्राहकांना या ठिकाणी येऊन जे आहे नंबर लावावा लागत आहे। आणि इकडे बघितलं तर सकाळपासून टाळकत या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहे। सिनियर सिटीजन 71 वर्षाचा आहे मी, लाईनीमध्ये आहो, सांगा आता कसं काय करावं आता। तर किती वाजता लाईन मध्ये लागले? झालं 1 तास झाला। एकच झाला? हो, घरून ऑनलाईन नव्हतं केलं काय? ऑनलाईन होतच नाही, नंबर बंद आहे सगळे। अतिशय तीव्र रोष जो आहे तो नागरिकांचा आहे। संपूर्ण जे ऑनलाईनचे नंबर आहे ते नंबर बंद आहे, त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी येऊन नंबर लावावा लागत आहे। साधारणतः 2-2 तास या ठिकाणी नागरिक जे आहे तात्काळ या ठिकाणी लाईनमध्ये उभे आहेत, त्यामुळं मोठा फटका जो आहे तो सामान्य नागरिकांना बसताना दिसून येत आहे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।